महिला कुस्ती संघाचा अंतिम सामना आता वर्ध्यामध्ये सुरू आहे, त्याची थेट दृश्य आपण पाहतोय पुढारी न्यूजवरती। अंतिम आणि शेवटचा थरार आपण पाहतोय पुढारी न्यूजवरती। महिला कुस्ती संघाचा हा सामना सरपंचाच्या निकालावर भाग्यश्रीच्या मार्गदर्शकांना दाद मागितली आहे, ज्याला चॅलेंज म्हणतात। ताबा मिळवल्याचे 2 गुण आणि भारंदाचे 2 गुण असे गुणफलक 0-4। स्कोर बोर्ड पासून बाजूला वा जरा, मार्गदर्शकाला स्कोर बोर्ड दिसू द्यात, बाजूला वा। स्वाती थोडी मागे सरक स्वाती। पुन्हा कुस्तीला प्रारंभ। 4 गुणांची भक्कम आघाडी घेत भाग्यश्री हॅट्रिक च्या दिशेने वाटचाल करते आहे। कुस्ती करा, डाव प्रतिडावांची उधळण। वरिष्ठ राज्य महिला अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेतील मानाची महिला महाराष्ट्र केसरी किताबाची लढत। पहिल्या फेरीतील अखेरचे 45 सेकंद। दोन्ही मार्गदर्शकांकडून आपापल्या खेळाडूला सूचना दिल्या जात आहेत। बारकावे शोधा, संधी शोधा, आक्रमण करा। 4 गुणांनी पिछाड्यावर असलेली अमृता पुजारी स्कोर बोर्डचे जरा मागे सरका, कॅमेरामन मागे सरकारला लाव। पहिल्या फेरीची समाप्ती, 30 सेकंदाची विश्रांती। पहिल्या फेरीच्या समाप्तीला कुस्तीचा गुणफलक 0-4, 30 सेकंद विश्रांतीची वेळ। दुसऱ्या फेरीमध्ये आता गुणांनी पिछाडीवर पडलेली अमृता आक्रमक होते का पाहायला मिळेल। आंतरराष्ट्रीय स्तरावरचा दोन्ही कुस्तीगीरांना खूप चांगला अनुभव आहे। अनेक वेळा राष्ट्रीय स्तरावर दोघींनी आपल्या महाराष्ट्राला पदक मिळवून दिलेली आहेत, तर भाग्यश्रीनं आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील देशासाठी पदक आणलेली आहेत। आणि आता तिसरी महाराष्ट्र केसरी सलग होण्याचा मान मिळवण्याच्या इराद्यानं भाग्यश्रीनं गुणांची आघाडी घेतली आहे। सरपंचांचा इशारा, निष्क्रियतेचा, कुस्ती करा। पट काढण्याचा अयशस्वी केसरीचा प्रयत्न। अंतिम सामन्याची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी पंकज आपल्या सोबत जोडलेत। पंकज, महिला महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्याचा थरार आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय, काय सध्या ताजे अपडेट आहेत? नक्कीच करण, वर्ध्याच्या देवळी येथे महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला सध्या फायनलला सुरुवात झाली आहे। भाग्यश्री फ्रंट पुणे आणि महिला अमृता पुजारी कोल्हापूर यांच्यात हा अंतिम सामना होत आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच पालकमंत्री पंकज भोयर यांच्या उपस्थितीत हा सामना होत आहे। प्रेक्षकांची खूप गर्दी यायला झाली आहे। वर्ध्यातील देवळी सारख्या तालुकास्तरीय भागामध्ये रामदास तडस यांनी कुस्तीगीर संघाचे जे अध्यक्ष आहे रामदास तडस यांनी हे आयोजन केलं आहे आणि एकूणच भव्य दिव्य असं आयोजन आहे। आणि या सध्याच्या परिस्थितीमध्ये या कुस्ती स्पर्धेला पाहण्याकरता सगळ्या गर्दी जमलेली आहे। काही वेळातच महिला केसरीचा किताब कोण जिंकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। करण, नक्कीच पंकज, अत्यंत महत्त्वाची घडामोड आहे। खरं तर महाराष्ट्रामध्ये महिला महाराष्ट्र केसरीचा अंतिम सामन्याचा थरार आपण पाहतोय। वेळोवेळी या संदर्भातले ताजे अपडेट घेत आहोत। या माहितीसाठी खूप खूप धन्यवाद। मने जिंका।
महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या फायनलला सुरुवात झाली आहे. देवळीच्या रामदास तडस इंडोर स्टेडियम मध्ये हा सामना सुरू आहे. महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा लोकांना भाग्यश्री नावाचा फड पुणे प्रयत्न. आणि अमृता पुजारी कोल्हापूर परंतु यांच्यात गुणांची कमाई अंतिम नाही. सामना रंगला. या सामन्यात विजयी होणाऱ्या महिला कुस्तीपटूला मानाची गदा आणि अतिशय महिला महाराष्ट्र तुल्यबळ केसरी किताब चांगली लढत. 2024-25 हा मिळणार आहे. अंतिम सामन्यासाठी राज्याचे महसूल मंत्री सरपंचाच्या चंद्रशेखर इशाऱ्यानुसार बावनकुळे, वर्धा जिल्ह्याचे मध्यावर पालकमंत्री कुस्ती चालू. पंकज भोयर देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत. अखेरचा महाराष्ट्र 1 राज्य मिनिट. कुस्तीगीर संघाच्या करो मान्यतेने किंवा सुरू मरो. ही महिला महाराष्ट्र केसरी अमृताला कुस्ती स्पर्धा सुरू आहे. पिछाडी माजी वरून खासदार व काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य आक्रमण कुस्तीगिरी करणं संघाचे आवश्यक. अध्यक्ष रामदास तडस प्रयत्न करतेय. यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं. परंतु आपल्या आंतरराष्ट्रीय दर्जाचा सगळा अनुभव पणाला लावून तितक्याच प्रतिकार करत तर याआधी भाग्यश्री फड या भाग्यश्री महाराष्ट्राच्या अद्याप महाराष्ट्राच्या महिला केसरी म्हणून त्यांचा सन्मान झाला आहे, विजय मिळवला आहे. स्वाती. पुन्हा एकदा भाग्यश्री फड आता मैदानात आहे, त्यामुळे पुन्हा एकदा या रोमांचक अशा सामन्यात नेमका कोणाचा विजय होतो हे पाहणं महत्वाचं आहे. 25 सेकंद याआधी भाग्यश्री फड आणि अमृता गुण पुजारी मध्ये नाहीये. लढत झालेली आहे. दुहेरी पटाची आता लढत पकड. सुरू आहे वर्ध्यामध्ये. आज झालेल्या कोल्हापूरच्या परंतु लढतीमध्ये यशस्वी. भाग्यश्री फड याचा विजय झाला होता. आणि महिला महाराष्ट्र झोनच्या केसरीचा बाहेर अंतिम सामन्याचा थरार प्रत्येक आपल्याला आपण भाग्यश्री पाहतो. 2 दिवसीय स्पर्धेचा आज अमृताला समारोप आहे. 1 गुण. अखेरचे स्पर्धेमध्ये संपूर्ण 4 राज्यातून 350 महिला कुस्तीगीर सहभागी होते. 50 आंतरराष्ट्रीय पंच ज्यांनी एशिया, ऑलिम्पिक आणि कॉमनवेल्थ स्पर्धेत सहभाग घेतलाय त्यांची सुद्धा या ठिकाणी भाग्यश्री उपस्थिती फड. आहे. महाराष्ट्र केसरी किताबाची हॅट्रिक. बोल बजरंग बली की जय. भाग्यश्री फड विजय झाल्याचं कळतंय. महिला महाराष्ट्र केसरीचा अंतिम सामन्याचे दृश्य आपण पाहतोय. त्या ठिकाणी बाहेर बाहेर भाग्यश्री फड पुन्हा एकदा विजय झालेली आहे. महिला महाराष्ट्र केसरीचा अंतिम सामना सध्या सुरू होता, त्याची प्रत्येक अपडेट आपण पाहतो. मात्र महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या या फायनल मध्ये आता अखेर भाग्यश्री फडने आपले पुन्हा माजी एकदा खासदार विजय मिळवला. आणि देवळीच्या महाराष्ट्र रामदास केसरी तडस इंडोर महिला स्टेडियम मध्ये हा महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सुरू होती. भाग्यश्री फड आणि भाग्यश्री फड पुण्यातून आणि अमृता पुजारी कोल्हापूर यांच्यात अंतिम सामना रंगला. यामध्ये भाग्यश्री फड विजय झाली आहे. पुण्याची भाग्यश्री फड अमोल आता जाधव. महाराष्ट्र केसरी झाले या सामन्यात अमोल जाधव. विजय झालेली आहे. तर भाग्यश्री फडला आता मानाची गदा आणि महिला महाराष्ट्र केसरी किताब 2024-25 मिळणार आहे. कैलास जाधव.